तिकडे साईबाबांच्या महाप्रसादालयात महाशिवरात्री निमित्तानं साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं असा उपवासाचा महाप्रसाद भाविकांना दिला जातो। आज महाशिवरात्री असल्यानं साई मंदिराला आकर्षक सजावट करत बाबांना तुळशी माळेचा शृंगार करण्यात आलाय। तर प्रसादालयात भाविकांसाठी खास महाप्रसाद बनवण्यात आलाय। दिवसभरात साधारण 60,000 भाविक या खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज व्यक्त होतोय। आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती साईबाबांच्या शिर्डीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। सध्या आपण साईबाबा प्रसादालयात आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की भाविक जे आहेत ते साई दर्शनानंतर प्रसादालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी महाप्रसादामध्ये मिळालेली साबुदाणा खिचडी जी आहे त्याचा आस्वाद घेताना दिसून येत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईबाबांच्या दरबारामध्ये महाशिवरात्रीबरोबर आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी अशी उपवासाच्या वेळी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना दिला जातो आणि त्यानंतर भाविक जे आहेत ते या ठिकाणी येऊन उपवास असल्यानंतर याचं ग्रहण करतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी जे आहेत तर 13 टनाची साबुदाणा खिचडी जी आहे ती या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे। दिवसभरात साधारण 60,000 भाविक जे आहेत ते याचं ग्रहण करतील। 5,500 किलो साबुदाणा, 4,000 किलो शेंगदाणे, 2,000 किलो बटाटे आणि साधारण 700 किलो शेंगदाणा तेल, तर त्याचबरोबर इतर 1,200 किलो साहित्य वापरून या ठिकाणी साबुदाणा खिचडी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। 13 टनाची ही साबुदाणा खिचडीची सामुग्री या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। आज दिवसभर भाविकांना या ठिकाणी येथील त्यांना ही साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद साईबाबा संस्थांच्या वतीनं देण्यात येणार आहे। 3 भाविकांनी जे 2,11,111 रुपयाचं दान दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी साबुदाणा खिचडीचा प्रसाद जो आहे तो भाविकांना देण्यात आलेला आहे। एकंदरीत जर म्हटलं तर साईबाबांच्या शिर्डीमध्ये येणारा भाविक जो असतो उपवास असो किंवा नसो त्याला महाशिवरात्री निमित्तानं या ठिकाणी उपवास करतो। शिव ही साई है और साई ही शिव है असं म्हणत भाविक जे आहे त्यात साईबाबांच्या दर्शनात साईबाबांचं दर्शन घेत आहे। साईबाबांना देखील तुळशी माळेचा शृंगार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या आनंदात या ठिकाणी महाशिवरात्र साजरी होताना दिसून येते। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।